बाळांनो, गुड मॉर्निंग. परत एकदा सुरू करत आहोत आपण जेईचे ट्रिग्नोमेट्रीचे काही क्वेश्चन्स. चला, काल 38 पर्यंत झालं होतं आपला, आज 39 येतो बाळांनो. आपण लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. चला, लिमिट. सर लिमिट कुठून आलं? चालतच बाळा, आता काय करतो, आयुष्य म्हणलं की तडजोडी आलीच. सांगा बाळांनो, a ची व्हॅल्यू लिमिट x टेंड्स टू 2 रेस टू x प्लस 2 रेस टू 3 मायनस x मायनस 6 अपॉन रूट ऑफ 2 रेस टू मायनस x मायनस 2 रेस टू 1 मायनस x. आणि तुम्हाला याचं व्हॅल्यू a दिलेली आहे आणि याची व्हॅल्यू विचारले इन टर्म्स ऑफ a. आलं का लक्षात? म्हणजे 2-3 गणित मिक्स करून दिले बाळांनो. 2 जर आपण डायरेक्ट टाकला बाळा तर आपण चेक करूयात काय होऊन जाईल. हे बघा इकडे लक्ष द्या. मला सांगा, जर इथे 2 टाकला तर 2 रेस टू मायनस 2 होऊन जाईल तो, म्हणजे तो रूट ऑफ 1/4 होऊन जाईल बाळांनो. येते लक्षात? रूट ऑफ 1/4 होऊन जाईल तो. ओके, म्हणजे तो होईल बाळा 1/2. आणि मायनस 2 रेस टू 1 मायनस 1/2 म्हणजे मायनस 1 ना परत. तर 1/2 मायनस 1/2 म्हणजे बाळा 0 होऊन जाईल तो. आणि डिनोमिनेटरला तर 0 आपल्याला चालत नाही. मग आपल्याला एक काम करावं लागेल बाळांनो, आता एल हॉस्पिटलनी जावं लागेल. ते लक्षात सगळ्यांना आठवतं बाळांनो एल हॉस्पिटल? चला बाळांनो सुरू करूयात. बोला, याचं सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल? एल हॉस्पिटलनी ए इक्वल्स टू लिमिट. सांगा बाळांनो, एक्स टेंड्स टू 2. मला सांगा वरच्याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. मला सांगा बरं, 2 रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह, ए रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह, ए रेस टू एक्स लॉग ए, ए रेस टू एक्स लॉग ए. हे तुम्हाला एल हॉस्पिटल माहिती ना, मागच्या वेळी शिकवलं ना बाळा. एल हॉस्पिटल सुरुवातीला नाही का तुम्हाला बोललो डिफरन्शिएशनचे. हा, ए रेस टू एक्स ए रेस टू एक्स लॉग ए प्लस सांगा बाळांनो 2 रेस टू समथिंग आहे ना. अरे बाळा 2 रेस टू बटाटा झाला ना तो. तर 2 रेस टू बटाटाचा 2 रेस टू बटाटा आणि बटाट्याचं डेरिव्हेटिव्ह -1 बरोबर आहे का बाळांनो? चला -6 0 झालं. खाली सांगा बाळांनो, खाली काय विषय. आता हा जो आहे याला मी इथेच असं लिहून टाकतो की हा काय बाळा सांगा, हा लॉग ऑफ 2 इंटू -1 बाळा, बरोबर आहे. लॉग 2 इंटू -1, ठीक आहे. कारण की ए रेस टू एक्स ए रेस टू एक्स लॉग आहे आणि मग बाळा त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे -1, ठीक आहे. ओके, आता ह्याला मी ना इथेच असं केलं की 2 रेस टू -x/2 आहे. चालेल का? कारण की रूट आहे ना, रूट. तर रूटचा अर्थ काय असतो बाळा सांगा? 1/2, ठीक आहे. तर याचं काय सांगा बरं बाळांनो, हा परत 2 रेस टू -x/2, तर 2 रेस टू बटाटा लॉग 2 येते का लक्षात? इंटू -x/2 चा डेरिव्हेटिव्ह -1/2, ठीक आहे. मायनस, चला ए रेस टू परत बटाटा, तर परत 2 रेस टू 1 - x लॉग 2 इंटू बाळा -1. सगळ्यांना समजते का? तुम्हाला असं नाही वाटत की सगळीच कडे लॉग 2 लॉग 2 लॉग 2 लॉग 2 चारही ठिकाणी? हे बघ, इकडे 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 आणि इकडे, आणि प्रत्येक ठिकाणी 2 2. अच्छा, तो 2 नाही येणार ना, ठीक आहे. चला, तर मी काय केलं, लॉग 2 सगळीकडनं कॅन्सल करून टाकला. इकडनं 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 इकडनं. सगळ्यांना समजते का? कॉमन काढून कॅन्सल केला. समजते बाळांनो? चला आता पुढे जाऊयात आपण. सांगा आता काय करता येईल याच्यात? काय नाही, आता 2 टाकून बघा बाळांनो. तर ए ची व्हॅल्यू काय झाली सांगा? 2 रेस टू 2 म्हणजे बाळा काय 4. पुढे लिहू आपण 2 रेस टू 3 - 2 इंटू -1. तर -1 चे इथे मी काय लिहितो, इथे डायरेक्ट मायनस लिहून टाकतो. चालेल का? हा -1 इथे लिहिला. अपॉन, चला 2 रेस टू -2/2 इंटू -1/2, ठीक आहे बाळांनो. चला हा मायनस मायनस प्लस करू का? प्लस 2 रेस टू 1 - 2. ओके, चला ए इक्वल्स टू 2 चा स्क्वेअर 4 का बाळांनो? ए येते का लक्षात? चला बाळा इकडे लक्ष दे ना. हा हिरो, ए इकडे लक्ष. अच्छा तुझा हा. सांगा 2 रेस टू 3 - 2 किती बाळा सांगा? 2. ओके, अपॉन, चला हा कट झाला म्हणजे काय झाला? 2 रेस टू -1. -1 म्हणजे तो खाली जाईल ना, तर तो होऊन जाईल 1/2. येते लक्षात? इंटू काय सांगा बाळांनो? -1/2 प्लस 2 रेस टू परत एकदा काय इथे सांगा? -1 होईल ना, 1 - 2 म्हणजे हा 4 - 2 म्हणजे 2 अपॉन खाली बाळांनो -1/4 -1/2. येते लक्षात? चला आता काय करणार मला सांगा, याला काय सॉल्व्ह करणार? तर याला काय करू शकतो बाळा? इंटू 2 करा. येते लक्षात? तर तो झाला 2 अपॉन खाली सांगा बाळांनो -1 - 2 म्हणजे -3 का?
अपॉन 4 का बाळांनो, तर हा 4 असा वरती गेला तर तो होऊन जाईल 8/-3 असं काहीतरी आलं बाळा ते 8/-3. ठीक आहे. अच्छा बरोबर. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. हा प्लस आहे ना, हा प्लस आहे ना इथे, हा प्लस आहे बरं का बाळा इथे. ठीक आहे. तर हा येस बाळा, तर तो येऊन जाईल तुमचा बाळा 2 - 1/4 म्हणजे 1/4 येईल तो. हा, तर 1/4 उलटा गेला तर 8 येईल बाळा त्याचा आन्सर. आन्सर किती ते सांगा त्याचं 8. पण अजून ऑप्शन मध्ये काहीच बघू नका, कारण की ऑप्शन मध्ये काहीच त्याच्यासारखं दिसत नाही. येतं लक्षात? हा अच्छा, नाही पण ते नाही बाळा, थांबा आता. आता थांबा, आता काय करायचं बघा, ए ची व्हॅल्यू 8 आलेली आहे. आता पुढचं गणित चालू होतं बाळांनो. आता हे गणित चालू होते. आता हे सोडवा. ठीक आहे बाळांनो. आता हे कसं काय सोडवणार सांगा बरं बाळांनो. 1 + cos π/8, 1 + cos 3π/8. बाळा तुम्हाला असं म्हणत की 5π/8 आणि 3π/8 मध्ये काही ना काहीतरी संबंध आहे बाळा, घनिष्ठ संबंध आहेत. कसं काय, 3 + 5 8 असतात ना. तर मग ह्याला आता बघा का मी काय करतो, 1 + cos ला बाळा मी असं लिहितो बघा, 8 × 1 = 8 - 3π, बरोबर की नाही बाळा. अरे 8 - 3 5 असतात ना, येते का लक्षात. तर बघा हे करेक्ट केलं का बघा आपण जरा. 8 × 1 = 8, 8 - 3 म्हणजे 5π/8. ओके बाळा. आणि त्याच्या पुढे काय येणार सांगा, पुढे येणार 1 + cos 7π/8. आता 7π/8 आणि नुसतं π/8 मध्ये संबंध दिसतो बाळा मला. तर मी लिहिणार 8 × 1 = 8 - 1 म्हणजे 7 येईल बाळा. कळतंय का नाही काय बोलतो मी. हे तोडायचं कसं कळलं का तुम्हाला. 8 × 1 = 8 - 1 म्हणजे बरोबर 7π/8 येते लक्षात बाळांनो. ओके, चला आता एक काम करूया बाळा, हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया आपण. सांगा मला काय होईल. 1 + cos π/8, 1 + cos 3π/8. ठीक आहे. इथे तुम्हाला असं ना बघा की हा 1 येईल प्लस येईल बघा. सांगा बरं ASTC, तर इथे आला ना तो पाय मायनस समथिंग म्हणजे इथे आला ना तो. तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला सांगा बघा. सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोणाचा एरिया आहे, साइनचा एरिया. तर कॉसचा काय होऊन जाईल बघा सांगा. कॉसचा मार्क आहे ना तो, मायनस होऊन जाईल की नाही. येते लक्षात. आणि सांगा बाळांनो कोणाची हेल्प घेतली तुम्ही, पायची ना. पायची म्हणजे कॉसचा कॉसच राहील आणि बाळा 3π/8 चिटकून जाईल बाळांनो. आलं का लक्षात. चला इकडे सांगा, इथे पण सेम टू सेम 1 प्लसचा काय होऊन जाईल सांगा, मायनस कॉस ऑफ π/8. सगळ्यांना कळते बाळांनो काय भानगड झाली ते. हे सेम नाही आले बरं का बाळा, सेम नाही आले पण ठीक आहे. A + B A - B तर आले कमीत कमी. येते का लक्षात. इथे पण बघा A + B A - B. शौर्य समजते बाळा. हा चला सांगा बरं पुढे. पुढे सांगा बाळा. A + B A - B तर A² - cos² π/8. सगळ्यांना समजते बाळा. A² - B². तिकडे पण पुढे बाळा A² - B². सगळ्यांना कळते का. आलं का नाही लक्षात. अच्छा, आता काय करशील. हा बाळा. हा किंवा डायरेक्ट 1 - cos² जर आपण केला तर काही ओळखीचा येईल का आपल्या. cos2 θ, cos² θ मायनस 1 - 2 cos² θ मायनस. हे बघ ना बाळा, आता काय झालंय. अरे अरे हा हा हा, डायरेक्ट आयडेंटिटीने पण येईल ना बाळा हे. तर 1 - cos² θ इज sin² π/8 डायरेक्ट आला. कारण की sin² θ + cos² θ इज 1. तर 1 - cos² θ इज sin² θ इंटू हा काय आला मला सांगा, आपण sin² आला 3π/8. येतं लक्षात. आता इथून पुढे बाळा जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी आयडिया वापरावी लागणार आहे बाळा. चला आपण वापरूयात काहीतरी आयडिया. मला सांगा, आपण असं करायचं का, दोन साईन आहेत ना, पण त्या दोघांचा स्क्वेअर बघा. आता आपण दोघांना स्क्वेअर देऊन टाकू आणि इथे काय करू आपण, साइन ऑफ sin π/8 इंटू साइन 3π/8 साइन आठवलं बघा काहीतरी साइन.
तर 2 इथे मी ऍडजस्ट केला, पण इथे 2 ऍडजस्ट केला तर त्याला पाप केलं तर फेडावं पण लागेल, तर तो बाहेर आपल्याला 1/2, पण 1/2 नाही घ्यायचा कारण की तो 2 चा स्क्वेअर होतो इथे, म्हणजे पाप तुझं स्क्वेअरच्या पटीत पाप झालेलं नाही, कळलं बाळा, स्क्वेअरनी पाप झाले बाळा तुझं, तर तो 1/4 ऍडजस्ट करावा लागेल. समजते का बाळा सगळ्यांना? येते लक्षात? चला आता तुम्ही मला सांगा बाळांनो, बोलवावी लागणार आहे आपल्याला ऍम्ब्युलन्स. आठवलं बाळांनो? चला सांगा बरं तर काय होईल याच्या पुढे, याच्या पुढची स्टोरी बाळांनो इथे, याच्या पुढची स्टोरी इथे बाळांनो. चला सांगा काय करता येईल. तुम्हाला असणार की आपल्याला एक फॉर्म्युला माहिती बाळा, काय फॉर्म्युला सांगा बरं? साइन कॉस, कॉस साइन, कॉस कॉस मायनस साइन साइन. बाळा इकडे सी प्लस डी अपॉन टू, सी मायनस डी अपॉन टू, इकडे 2 ची बंदूक. आठवला का बाळांनो? या साईडला कॉस, चौथा फॉर्म्युला साइन प्लस साइन, साइन मायनस साइन, कॉस प्लस कॉस, कॉस मायनस कॉस. येतं लक्षात? ओके. सी प्लस डी अपॉन टू मी कोणाशी कम्पेअर करणार? एक काम करा, 3/8 शी कम्पेअर करा, तो मोठा आहे ना, म्हणजे पॉझिटिव्ह वगैरे काहीतरी छान दिसेल. ठीक आहे. तर सी प्लस डी बाय टू कोणाशी कम्पेअर केला मला सांगा आपण? 3π/8 शी कम्पेअर केला तर 2 1 2 2 4 8 बाळांनो, बरोबर की नाही? सांगा सी मायनस डी बाय टू कोणाशी कम्पेअर करणार सांगा आपण? π/8 शी कम्पेअर करणार तर 2 1 2 2 4 8, दोघांची ऍडिशन केली तर बाय डी काय जाते सांगा? कॅन्सल. तर 2c इक्वल्स टू 3π/4 प्लस π/4 म्हणजे 4π/4 म्हणजे बाळांनो पाय, म्हणजे सी ची व्हॅल्यू बाळा π/2. सगळ्यांना कळते बाळा? 4π/4 म्हणजे पाय, सी ची व्हॅल्यू काय सांगा? π/2. ओके बाळांनो, सी ची व्हॅल्यू π/2 उचलायची आणि याच्यात टाकायची, हा ना मग बाळा, टी काढणार ना. तर सांग बरं मग काय? सी डी इक्वल्स टू 3π/4 मायनस π/2. तर इंटू 2 म्हणजे 3π मायनस 2π म्हणजे फक्त पाय, π/4 आला बाळा डी ची व्हॅल्यू. डी ची व्हॅल्यू काय आली सांगा आपली? π/4. पण जरा एक सेकंद थांबणे, एक सेकंद थांबणे बाळांनो. का बरं सांगा मला, का बरं थांबणे? कारण की बाळांनो इथे जो आहे ही मायनस साइन नाहीये बरं का, इथे नाहीये ना, नाहीये ना. तर मग एक काम करू आपण, हा हा येस बाळा, मग इकडे उलट करून घेऊ आपण. काय सांगा? कॉस डी मायनस कॉस सी करून घेऊ, चालेल ना? म्हणजे ही मायनस आपण ह्याला देऊन टाकली तर दोघांचं उलटून गेले असे. नाही, त्या तशाच राहतील कारण की त्या कंपेअर आपण ह्याच्याशी केल्यात ना, अशा अशा. हे ना सी एन डी चे एक्सचेंज झाला. आता आपण ह्याला एक्सचेंज केलं ना, तर इथे टाक बाळा. मग कॉस डी किती झाला तुझा? कॉस π/4, कळलं का बाळा? आणि मायनस कॉस π/2 असं झालं ते. ह्याला एक्सचेंज केलं आपण असं उलट. ठीक आहे, मायनस साइन गायब करू. ठीक आहे, तर हे टाकून द्या बाळा. नव्हतं काय होऊन जाईल सांगा? 1/4 टाइम्स कॉस π/4 मायनस कॉस π/2 चा स्क्वेअर, म्हणजे बाळांनो 1/4 टाइम्स कॉस π/4 तर माहिती बघा आपल्याला 1/√2 ना. येस बाळा, आणि ह्या मायनस 0 ना इकडचा, त्याचा स्क्वेअर म्हणजे 1/4 इंटू 1/2 म्हणजे 1/8. पण 8 तर व्हॅल्यू आलेली आहे आपली ए ची बाळांनो, आलं का लक्षात? वेगळं गणित वाटलं का तुम्हाला? तेच चालू आहे अजून. तर हा आला बघा तुमचा 1/8, 1/a बाळांनो, आलं का लक्षात? तर काय आलं सांगा तुमचा ऑप्शन 1/a. सर्वेश कसं वाटतंय बाळा? जेईच आहे ना, थोडस विचित्र आहे बाळा बरं काय, पण असंच कदाचित तुम्हाला पण येऊ शकते. ह्याच्यावर थोडीशी एक कमी लेवल, ह्याच्यावर थोडीशी कमी लेवल, म्हणजे कदाचित तुला फक्त एवढंच येईल, ए ची व्हॅल्यू काढा. आहे ना, एवढी आहे बाळा, एवढी आहे. ऍक्च्युली जेईची ह्याच्यावर वरची लेवल, आलं लक्षात? असा विषय बाळा. सर ह्याच्यावर वरती काय असतं? खूप काय काय असतं बाळा, काय सांगू तुला आता. चल बाळा 40 वाला आपण सॉल्व्ह करू आता. 40th वाला बरं का, क्वेश्चन नंबर 40. थीटा इज इन थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे, थीटा इज इन थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे बाळांनो. चला रूट ऑफ सांगा 4 साइन रेज टू 4 थीटा प्लस साइन स्क्वेअर 2 थीटा प्लस 4 कॉस स्क्वेअर π/4 मायनस थीटा बाय 2. काहीतरी भलतंच आहे. तर तुम्हाला हे सोडवल्यानंतर त्याची व्हॅल्यू विचारली बाळा तुम्हाला, थीटाची व्हॅल्यू विचारली. नाही थीटाची व्हॅल्यू नाही, हेच विचारले काय, याच आन्सर विचारलंय. तुक्का मारत असेल तर 1 का? हा
वाटलंच मला चला मला सांगा कसं करता येईल. बाळा तुम्हाला असं नाही वाटत की मी याला असं करणार आहे. 2 थिटा आहे ना, तर मी याला लिहिलं 4 साइन रेस टू 4 थिटा प्लस साइन स्क्वेअर टू लिहिला असं लिहू का बाळा की 2 साइन थिटा कॉस थिटाचा होल स्क्वेअर. बरोबर ना. चला इकडे काय करता येईल बाळा सांगा बरं. कॉस ए प्लस बी. अच्छा किंवा थांब एक मिनिट आपण ह्याला असंच ठेवू आता पुरतं बरं का. इकडे काय ते बघू. पाय बाय 4 मायनस थिटा बाय 2. चला इकडे काय ते बघू बाळांनो आपण. चला एक काम करता येईल का याच्यामध्ये आपल्याला. कोणाला नाही ना 4चा बाहेर कसं केलं बाळा. इथे मध्ये प्लस आहे ना. एक काम करा. हा ते करते बाळा. इकडे मी लिहितो 4. हा लिहितो मी साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर समजा असं काहीतरी बघू आपण पुढे काय करता आलं तर. प्लस इथे बघा तुमचा 4 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा सगळ्यांना कळते बाळांनो. 4 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा हे ऍज इट इज राहू देतो. आता मला हाताच लावते. ठीक आहे. चला इकडे सांगा बरं काय करता येईल. पण तुम्हाला असं नाही वाटत की या कॉसला आपण साइन मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न झाला पाहिजे. बघा तर खरी. 4 साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा. एक मिनिट कशाला. ऐक ना मी काय म्हणतो इकडचा एक 4 साइन स्क्वेअर थिटा जर मी कॉमन काढला इकडनं आणि इकडनं पण तर डायरेक्ट इथे एक साइन स्क्वेअर थिटा उरेल ना. कारण की इथे 2 होते बघा. 2 साइन स्क्वेअर थिटा होते. स्क्वेअर आहे ना तर 2 होते. एक बाहेर काढलात आणि हा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे हा तर डायरेक्ट झाला बघा 1. हा तर डायरेक्ट 1 झाला. हा 1 झाल्याच्या रूट मधनं डायरेक्ट 2 आला बघा. 2 आला आणि हा साइन थिटा आला. पण थांबा एक मिनिट. आता विषय असा बाळा की याचा जेव्हा मी रूट घेतोय तेव्हा प्लस मायनस येतील. कारण की त्यांनी क्वाड्रंटचं नाव विशेष करून मला दिले थर्ड क्वाड्रंट मध्ये. तर 2 प्लस मायनस 2 साइन थिटा असं मी लिहितो इकडे. आलं लक्षात. पुढे बघू त्याचं काय करायचं. यार याचं काय करायचं यार. मला याचं काही सुचत नाही यार काय करायचं. एक काम करा बरं याचा. यार डबल अँगलनी वगैरे वापरायचं का डबल अँगल. चला एक काम करा बरं. हे काय कॉस 2 थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. ठीक आहे बांधो. तसं दिसतं ना थोडस. या 1 ला इकडे घेऊन या बरं. तर 1 प्लस कॉस 2 थिटा इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. तर इथे मी काय करतो 2 कॉमन काढतो. आलं का लक्षात. म्हणजे माझा बरोबर म्हणजे 2 कॉस स्क्वेअर पाय बाय 4 मायनस थिटा बाय 2 बनेल. सगळ्यांना कळतं का. थोडी स्कीम कळती का काय करतो मी. नाही कळलं वाटतं. अरे थोडी स्कीम कळती का. मी काय केलं हा 2 बाहेर काढला बघा. कारण की आपल्याला एकच 2 पाहिजे फॉर्म्युला मध्ये. मला सांगायचं जर इथे थिटा असेल तर त्याच्या डबल होऊन जातो ना. हे बघा जर स्क्वेअर ऑफ थिटा असेल तर थिटाच्या डबल काय होऊन जातो 2 थिटा. तर याच्यात डबल होऊन जाईल म्हणजे काय होईल बघा प्लस 2 टाइम्स 2 कॉस स्क्वेअर थिटाच्या इकडे काय सांगा 1 प्लस कॉस 2 टाइम्स पाय बाय 4 मायनस थिटा बाय 2. सगळ्यांना कळलं काय स्कीम झाली ते. आता काय करता येईल बाळांनो सांगा. प्लस 2 टाइम्स 2 प्लस सॉरी 1 प्लस कॉस. आता हा 2 आतमध्ये टाकला तर काय मला सांगा बघा तो झाला पाय बाय 2 मायनस थिटा. पाय बाय 2 मायनस थिटा झाला फक्त. हा 2 आतमध्ये दोघांना जाईल ना. येते लक्षात. ओके तर मग याचा अर्थ असा झाला बघा. आता सांगा हा प्लस घ्यायचा का मायनस घ्यायचा. आता साइन थिटा तुम्हाला मायनस घ्यावा लागेल कारण की जर विषय थर्ड क्वाड्रंट मधला असेल बांधव इकडे. आलं लक्षात. कोणता का बाळा हा वाला. पण बी स्क्वेअर कुठे बाळा. आणि तो पण याचा स्क्वेअर आहे ना. थांब बाळा एक सेकंड आपण बघूयात एक सेकंड त्याच्याकडे बरं का. मला पहिले हे सांगा बरं. हा मी मायनस 2 साइन थिटा घेतो बाळा. काय वाटतंय एक सेकंड बाळा. सांग बरं मला प्लस 2 टाइम्स कॉस 90 मायनस थिटा इज. हे काय
कॉस 90 मायनस थिटा इज साइन थिटा ना. तर बाळा आन्सर आलं आपलं 2. 2 चा आन्सर आहे बाळांना 2 2 2 2 2 2 2 2. समजलं की नाही? किती जणांना समजते बाळांना? कळते का थोडं थोडं? हा बाळा मी काय करू? मी बनवली जेई, मी बनवली का? क्वेश्चन मी बनवले का? मी फक्त आन्सर सांगतो बाळा. त्यामुळे खूप चिडचिड करू नका की सर काय चालू. आता हे बघ, हे मी बनवले का फॉर्म्युला? हे ऑलरेडी बनवलेले, येते लक्षात? चला बाळांनो सांगा, हे काही फॉर्म्युला तुम्हाला बघून घ्यावे लागतील कसे, कारण की याच्यावरती सुद्धा बेस्ट गणित येतात बाळा. असे असंख्य फॉर्म्युला आहेत ट्रिग्नोमेट्री मध्ये, असे असंख्य फॉर्म्युला आहेत ट्रिग्नोमेट्री मध्ये बाळा. पण बघूयात आपण बाळा. ह्याला आपण म्हणतो साइन सम. काय म्हणतो सांगा? साइन सम बर का. आता हे साइन सम काय तुम्ही चेक करा बाळा. जर तुम्हाला दिलं असेल a प्लस बी प्लस सी इक्वल्स टू पाय, a प्लस बी प्लस सी इक्वल्स टू पायचा अर्थ काय झाला बाळा सांगा? a प्लस बी प्लस सी इक्वल्स टू पायचा अर्थ काय झाला सांगा? म्हणजे ट्रायंगल मधले बाळा ते काय सांगा? 3 अँगल्स आहेत. a प्लस बी प्लस सी इक्वल्स टू पाय. पाय म्हणजे 180. येतं लक्षात? जरा ऑब्झर्व करा. साइन सम काय असतो? साइन टू a प्लस साइन टू बी प्लस साइन टू सी इक्वल्स टू 4 टाइम्स साइन ए साइन बी साइन सी. कळलं? म्हणजे पहिले 3 अँगल डबल 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 आहेत आणि त्या साईडचा 4 साइन ए साइन बी साइन सी. कळलं? ही झाली बघा तुमची साइन सम. येतं लक्षात? ओके. आता कोसाइन सम बघा. कॉस टू ए कॉस टू बी कॉस टू सी, या तिघांची ऍडिशन काय बघा? ती -1 -4 कॉस ए कॉस बी कॉस सी. आता हे काहीतरी वेगळंच आहे. -1 पण एक्स्ट्रा आहे. -4 कॉस ए कॉस बी कॉस सी. सगळ्यांना समजते बाळांनो? -1 एक्स्ट्रा दिसला तुम्हाला. -1 -4 कॉस ए कॉस बी कॉस सी इथपर्यंत आले बाळा. हाफ अँगलचा साइन बघा. आता हाफ अँगल तर हा झाला साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी. तर 4 कॉस ए बाय 2 कॉस बी बाय 2 कॉस सी बाय 2. बघा तुम्हाला याच्यात आणि याच्यात थोडस साम्य दिसतंय का? हा याच्या हे हाफ आहेत. फक्त इथे 4 साइन ए साइन बी साइनच्या ऐवजी इकडे 4 कॉस ए बाय 2 कॉस बी बाय 2 कॉस सी बाय 2. कळलं का? आणि तुम्हाला ह्याच्यात आणि ह्याच्यात थोडस साम्य दिसतंय का बाळांनो? बघा हा झाला कॉस ए प्लस कॉस बी प्लस कॉस सी. आता हाफ आहेत ना, हाफ अँगल्स आहेत. येतं लक्षात? तर काय सांगा? 1 + 4 साइन ए बाय 2 साइन बी बाय 2 साइन सी बाय 2. म्हणजे जे इथे -1 होता तिथे +1 झाला आणि -4 होता बाळा तिथे काय झाला? प्लस झाला 4. आणि फक्त कॉस ए च्या ऐवजी साइन ए बाय 2 साइन बी बाय 2 साइन बी सी बाय 2. थोडस तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही पॅटर्न दिसायला लागेल. इथे लक्षात बाळांनो. पण हे 4 आपण जे फॉर्म्युला शिकतो बाळांनो, हे फॉर्म्युला शिकल्यानंतर सुद्धा बाळा आपल्याला एक पुढचं गणित येत नाही, कारण की त्यासाठी अजून एक वेगळाच फॉर्म्युला आहे. येस बाळा, एक फॉर्म्युला असा अजून आहे बाळा, एक एक्स्ट्रा वाला जो आपल्याला पुढे शिकायचा आहे. तो असा आहे की बाळांनो cos 2a प्लस cos 2b प्लस cos 2 मायनस cos 2c. ठीक आहे बाळांनो, फॉर्म्युला काय सांगा? -cos 2c इक्वल्स टू -1 प्लस 4 cos a cos b cos c. सगळ्यांना राहील लक्ष बाळांनो? म्हणजे थोडासा दिसायला याच्यावर काय येतं लक्षात? दिसायला आहे का याच्यावर का? बघा ना, फक्त इथे -cos 2c जर असेल, -cos 2c, तर इकडे आपण काय करतो बघा, फक्त हा मायनसचा प्लस करतो. इथे लक्षात? आता हे लक्षात राहिलं तर ठीक आहे. हा अच्छा, ह्याचा -1 तिकडे. हा कसंही चालेल बाळा. ह्याला जर तू तिकडे लास्ट -1 दिलं तर चालेल. हा ठीक आहे बाळा, असं लक्षात ठेवायचं. असं ठेवा. तुम्हाला असं जर लक्षात राहणार असेल 4 cos a cos b cos c -1. बाळा तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का की जेईला आपण दररोज किती फॉर्म्युला बनवतो नवीन नवीन? येते लक्षात? तर हे फॉर्म्युला बाळांनो तुम्हाला थोडेसे पाठ ठेवावे लागतात. आलं का लक्षात?
आपण दररोज काय ना काहीतरी वेगळी कन्सेप्ट, दररोज काय ना काहीतरी वेगळी गणित असे करतोच बाळांनो. पण तुम्हाला एक गोष्ट कळती का की 2 वर्षांपासून जी आपण मेहनत करतोय ती तुम्हाला एका दिवशी देऊन तिथे पेपर द्यायचा आहे. आणि त्यात पण काही मुलांना बाळांनो 25 पैकी 6 सुद्धा सोडवता येत नाही. जेही बाळा, आलं का लक्षात? चला, गणित दिसायला इतकं सुंदर आणि इतकं छोटस आहे बाळांनो. बघा, cos 56, cos 58, cos 66, -4 cos 28, cos 29, sin 33. काहीतरी काहीतरी अरे आत्ताच तर केला. पहिले ट्राय करून बघा बरोबर. या तिघांची ऍडिशन 180 होती का? जर चेक करा बरं, होती का? 56, 58 आणि 66, 18, 19, 20 इयर्स बा 20 आणि हा होऊन 18, 180 येते बाळांनो. येते लक्षात? म्हणजे हा आहे तुमचा कॉस ए, एक मिनिट बघा, कॉस बी मायनस कॉस सी. तर त्याचा फॉर्म्युला काय तुम्हाला न बघता जरा, तर 4 cos A cos B cos C -1. तर हा तर तोच बनतोय परत बघा. हे बघ, याच्या हा हाफ आहे. अरे अरे सॉरी बाळा, इथे 2 आहे बरं का. मागच्या याच्यात 2 लिहिलंय ना आपण मागे पण, हा 2 आहे ना, येतं लक्षात? हा, तर बनतोय बाळांनो. सगळ्यांना कळते की नाही? कुछ गडबड है क्या? कुछ गडबड है क्या? साईनला कॉस करता येईल आपल्याला, त्याचं 90चा पार्टनर करून बाळा, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हा, नाही नाही, हे तेवढं याचा आन्सर -1 आहे बरं, कारण की हा पूर्ण जर इकडे येईल ना तर तो मायनस होईल ना. त्याचा आन्सर -1 आहे, तिकडे फक्त -1च राहील बाळा, कळलं का? आन्सर -1 आहे. मी फक्त ते चेक करतो की तो फॉर्म्युला करेक्ट आहे का नाही. तर आन्सर काय मला सांगा त्याचं, तुला कळलं का? हा सेम आहे ना हवाला, तो तिकडे येतोय असा, तिकडे फक्त आन्सर -1 राहते. येते लक्षात? ओके बाळांनो, चला पुढचं गणित बघूयात बाळांनो थोडस आपण. आता हे थोडस इझी वाले असं वाटतंय. पहिले काय ए नको ना यार बाळा, नको नको ना, नको रे. जे स्टुडंट्स आहे ना, आज का वागता रे? हा, चला बाळांनो, काय सांगा, कॉस ए ची व्हॅल्यू 3/4 आहे. कालचं गणित असं होतं, कॉस ए ची व्हॅल्यू 3/4, आठवलं का? आणि तुम्हाला याची व्हॅल्यू शोधायची बाळांनो, येऊन जाईल. चला बघूयात काय करता येईल आपल्याला. चला, 16 cos square a/2 -32 sin a/2 आणि पुढे येतोय बघा sin 5a/2. कालचा एक क्वेश्चन बघा असंच्या असंच होतं बघा, येते लक्षात? चला आपण हे सॉल्व्ह करू. सगळ्याची किंमत आपण कॉस ए मध्ये आणण्याचा प्रयत्न करू. येते लक्षात बांधो? चला, आता हा कॉस स्क्वेअर जो a/2 येतो तो स्क्वेअर मध्ये आणि ते पण हाफ अँगल मध्ये बघा. डबल अँगलचा फॉर्म्युला जरा चेक करा बाळांनो. सांगा cos 2 थीटा cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर 2 cos स्क्वेअर थीटा मायनस. सर तुम्हाला दरवेळेला कसं समजतं की कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? बघा इथे स्क्वेअर आहे ना आणि आपला आणायचा कॉस मध्ये ना, तर कोणत्या फॉर्म्युलामध्ये कॉस आणि कॉसचा स्क्वेअर आहे? या फॉर्म्युलामध्ये. कळते की नाही? काय रॅन्डम कोणते पण फॉर्म्युला वापरते आपण, डोकं वापरतोय बाळा. याला इकडे आणते का प्लीज? हा, अच्छा बघा, जर इथे थीटा असेल तर इथे काय सांगा, डबल अँगल. तर जर इथे हा, पण एक मिनिट थांबा, इथे तुम्हाला 2 लागतोय ना, इथे तुमच्याकडे 16 आहे. एक काम करा, 8 बाहेर ठेवा, 2 आतमध्ये घ्या. सगळ्यांना समजते का? आणि मग cos स्क्वेअर a/2 करा. बघा ही स्टेप खूप महत्वाची बरं का, आता मी जी केली ती. 8 बाहेर घेतला, इथे लक्षात. चला इकडे मायनस सांगा, 32 sin a/2 sin ऑफ 5a/2. जरा लक्ष द्या बघा, 8 लिहिला मी. मला सांगा 2 cos स्क्वेअर a/2 च्या इथे काय, a/2 चा इथे a होऊन जाईल, याच्या डबल होऊन जाईल ना, तर हाफच्या डबल 1 होऊन जातो ना. तर काय होऊन जाईल सांगा, 1 प्लस कॉस ऑफ ए होऊन जाईल. येते का नाही लक्षात? हा, चला -32. आता इकडे काय करशील बाळांनो सांग. हे बघ, हा कॉस येतं व्हॅल्यू तर मी टाकून देईल तिकडे 3/4. सेम होतं, एक्झॅक्ट सेम. दाखव. अच्छा, हे 32 वाला काल आपण केलं का? हे वालं
याचा आन्सर काय आलाय डायरेक्ट कॉपी करून घेऊ का? जाऊ दे चला आता करून घेऊ बाळा, जाऊ दे आता चला प्रॅक्टिस म्हणून काय करणार बाळा, याला सांगा, याला तुम्ही काय करणार 16 घेणार इथे आणि बोलवणार बाळा ऍम्ब्युलन्स 2 sin a/2 sin 5a/2 इथे लक्ष बाळा, चला सांगा बरं, तर मला सांगा 2 sin a/2 cos a सॉरी sin 2 sin c plus d/2 sin of c minus d/2 इक्वल टू, आता ऐका ना, मी इथे बघा मायनस असते ना, तर मायनस असते तर मी डायरेक्ट तिकडे टाकून देतो, तो झाला कॉस डी मायनस कॉस सी. कळलं का तुम्हाला? नाही कळत येत, कॉस सी मायनस कॉस डी असतो ना, तिकडचा मायनस मी इकडे टाकला तर हे उलटे होऊन गेले. कळलं का? हा चला सांगा बरं, काळवाला आपण इथं शोधलेले सांगा c प्लस d/2 जर मी 5a/2 ला कम्पेअर केलं तर c प्लस d/2 इक्वल्स टू 5a ला कम्पेअर केलं बघा, 5/2 तर 2 2 कॅन्सल बघा. सांगा c मायनस d/2 मी जर बघा a/2 ला कम्पेअर केलं तर 2 2 कॅन्सल. काय हा थांब ना बाळा, चला इकडे सांगा मला बरोबर, हे दोन कॅन्सल होऊन जातील, तर सांगा 2c इक्वल्स टू 6a, तर c ची व्हॅल्यू बाळा 3a येते लक्षात. ओके बाळा, 3 याच्यात टाकली तर d ची व्हॅल्यू 2a, सेम टू सेम गणित होतं बाळा, d ची व्हॅल्यू 2a. ओके चला, कॉस डी मायनस कॉस सी बरं का, म्हणजे पहिले हा येईल मग हा येईल. चला आता हा झाला तुमचा 8 प्लस 8 कॉस ए मायनस 16 टाइम्स बाळा, बोला बरं इथे काय कॉस डी मायनस कॉस सी, तर कॉस ऑफ डी मायनस कॉस ऑफ सी. सगळ्यांना कळते बाळांनो? सगळ्यांना समजते की नाही? चला आता तुम्ही सांगा मला पटापट बाळांनो, काय करणार 8 प्लस 8 इंटू 3/4 टाकू का कॉस एची व्हॅल्यू, cos 2 theta cos square theta minus sin square 1 minus 2 cos square theta minus 1 2 cos square a minus 1 आणि मायनस मला cos 3 theta चा पण आपण काल फॉर्म्युला रिवाइज केलं होतं. सांगा 4 cos cube a minus 3 cos a बघा, याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायची आहेत पटापट. चला हा 4 1 जार 4 4 2 जार 8 झाला, 3 2 जार 6 तर 8 प्लस 6 मायनस 16 टाइम्स. सांगा मला 2 इंटू 3/4 ना, कॉस याची व्हॅल्यू 3/4 देईल. 3/4 चा स्क्वेअर किती बघा, 3/4 चा स्क्वेअर 9/16. प्रतीक पण बसलाय का आता? मी आता पाहिलं याच्याकडे. हा चला सांगा मला 4 बघा कॉस क्यूब आहे, अरे कॉस क्यूब आहे, 4 चा क्यूब बघा किती सांगा 3/4 ना, 3 चा क्यूब बघा काल काढला होता आपण 27 बाय, मी बघा इथे लिहितो की हा 64 बाळा, तर परत हा एकदा 416 होऊन जाईल ना परत. मायनस 3 इंटू 3/4 बाळा, हे काल आपलं आलेलं आहे. व्हेरी गुड. 8 प्लस 6 किती बाळा सांगा बरं, 14 मायनस 16 टाइम्स. बोला 2 1 जार 2 2 8 जार 16 बाळा, तर झाला तुमचा 9/8 मायनस 1 मायनस 27/16 मायनस 9/4. चला हे काल झालं की नाही आपलं, असं असं पडायचं आन्सर. सांग बरं काल काय आलं, हा सांग पटकन, सांगायचं आन्सर काल काय आलंय. याला इंटू 2 करणार, इंटू 2 करणार, अपॉन 16 करणार, इंटू 16 करणार, इंटू 4 करणार, इंटू 4 करणार. सांग बरं काय आलंय नीट बरोबर का? असं आहे का? अपॉन 16 16 16 कॅन्सल झाले होते बाळांनो. याचा आन्सर 3 आलेला आहे का? 3 बाळांनो, येते लक्षात? ते चालू ना रेकॉर्डिंग, काय पाहिजे ते चालू ना? नाही लॉग इन करते पण ते टेस्ट सेट नाही होत बहुतेक, त्याच्यावर ना थोडस अवघड जातं. होतं होतं. हा बाळा कुठे 0 दिलंय दाखव. बरं ठीक आहे बाळा, बघूयात आपण बरं का काही चेंज असेल त्याच्यात तर.
नाही नाही त्या याच्यावर सेंड केला असेल ना, मी तुम्हाला सांगतो काय. डेस्कटॉप मोड वरती करा. हा बाळांनो, चलो. आहे का? काय झालं होतं त्याच्यात? हा, अच्छा अच्छा. कारण की ती ना डायरेक्ट प्रॉपर्टीज आहे बाळा, त्यामुळे त्याचं काही वेगळं येण्याची शक्यता जरा कमी, पण तरी पण काय सांगता नाहीत ना, त्यामुळे. चला बांधव, क्वेश्चन नंबर 43 बघायचं बाळांनो आपल्याला. जरा बघून घ्या बरं, वाचा. काय बघा, cos x इक्वल्स टू 2 cos y minus 1 upon 2 minus cos y, where xy belongs to 0 to pi, then tan x by 2 into cot y by 2 ची व्हॅल्यू काय बाळांनो, असं घाणेरड्या प्रकारचं बाळा तुम्हाला एक क्वेश्चन दिलेलं आहे. येतं लक्षात? आणि याचं सोल्युशन नॉन इंट्युइटिव्ह आहे बाळांनो. म्हणजे काय की तुम्हाला असं डायरेक्ट नाही समजणार, तर मी जी मेथड सांगतो त्याच्याने जावं लागेल. आणि ज्याची मेथड आपल्याला माहिती नसेल आणि ते गणित आपल्याला सोडवायला आली की बाळा ते गणित आपल्याला जमणार नाहीये. नाही समजते बाळा. काय बोललो मी? मी असं बोललो की ज्या क्वेश्चन्सची मेथड वाईज काहीतरी सोल्युशन आहे. आपण काय आयुष्यातले सगळे गणित पाठ करून ठेवणार का ट्रिग्नोमेट्रीचे बाळांनो? नाही ना. पण तेच प्रूव्ह करण्यासाठी मी इथे आलेलो आहे बाळा की काही क्वेश्चन फक्त मेथडनी सॉल्व्ह करता येतात. झालं का लक्ष? बघा बरं का. आता याची मेथड बघा कशी दिलेली बाळा त्यांनी. काय करायचं, 43rd क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचा? cos x आहे ना बाळा, हा cos x इक्वल्स टू 2 cos y minus 1 upon 2 minus cos y इथपर्यंत आले. चला, आणि तुमचं फक्त लक्ष याच्याकडे राहू द्या की तुम्हाला tan of x by 2 पाहिजे, cot of y by 2 पाहिजे. काय पाहिजे सांगा? tan of x by 2 पाहिजे आणि cot of y by 2 पाहिजे बरं का बाळांनो. आता इथून मी सुरू करतो बाळांनो. तुम्हाला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी आपल्याला हाफ अँगल बनवावा लागणार, याचा अर्धा अँगल बनवावा लागेल ना बाळा. हे काय इथे हे बघ, एक्स बाय 2 वाय बाय 2 आहे ना, तर हाफ अँगल बनवावे लागतील ना कुठेतरी. तर एक काम करू बाळा, इकडे लक्ष द्या, इकडे एकदम शांतपणे लक्ष द्या. मला सांगा, हा जो आहे ना cos x, त्या cos x ला मी लिहितो समजा समजा cos 2 थीटाचा फॉर्म्युला काय होतो बाळा सांगा? cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. सर हाच फॉर्म्युला का घेतला? कारण की आपल्याला tan पाहिजे म्हणून. येतं लक्षात? tan पाहिजे म्हणून. तर बाळांनो, इथे जर cos x असेल तर इथे अर्धा होऊन जाईल 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. कसं वाटतंय बाळांनो, जमेल की नाही? चला आता सांगा बाळांनो इथे काय. तर हा होऊन जाईल तुमचा 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 इक्वल्स टू त्या साईडला 2 cos y मायनस 1 अपॉन 2 मायनस cos y. ओके. आता इथे आपण करणार आहोत कंपोनेंडो डिव्हिडेंडो. खूप दिवसांनी या माणसाची आठवण आली बाळांनो. आपण 9th स्टँडर्ड मध्ये करायचो, 9th स्टँडर्ड इयत्ता 9वी 9th स्टँडर्ड मध्ये करायचो आपण कंपोनेंडो डिव्हिडेंडो. आठवला मला हा माणूस? आठवलं का नाही कंपोनेंडो डिव्हिडेंडो? चला बघा, कंपोनेंडो डिव्हिडेंडो मध्ये काय असतं जरा बघून घ्या बरं का, रिव्हिजन पटकन. सी ए अपॉन बी इक्वल्स टू सी अपॉन डी असेल तर बाळा ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इक्वल्स टू सी प्लस डी अपॉन सी मायनस डी असतो बाळा कंपोनेंडो डिव्हिडेंडो. बरं का, लक्षात ठेवा. चला इथे वापरत आपण. का बरं? हे काही ना काहीतरी कट होतील ना. बघा ना, इथे पण कॉस वाय आहे ना, म्हणून मला करतोय आपण कंपोनेंट. म्हणजे कळलं का तुम्हाला? तृष्णा वाईट वाईट चेहरे करते बाळा ती माझ्याकडे बघून. हा, दुश्मन आहे? अच्छा, कंपोनेंट डिव्हिडेंडोची दुश्मनी का बाळा? हे बघा, अगं तेव्हा तू लहान होती ना, आता लक्षात येऊन जाईल. हे बघ बाळा, ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी ना, तेव्हा मी नव्हतो शिकवायला म्हणून तुला नसेल कळलं बाळा. हे बघ, तर ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इक्वल टू सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. ठीक आहे म्हणून. चला सांगा बरं काय. तर वरचा प्लस खालचा, कळलं? अपॉन वरचा मायनस खालचा, कळलं का बाळा?
आता मी मायनस खालचा जेव्हा करतोय तेव्हा -1 आणि डायरेक्ट -tan² x/2 लिहितो, चालेल का? कारण की आता तुम्ही 9वीत नाही ना, कळलं? वरचा प्लस खालचा अपॉन वरचा मायनस खालचा, त्या साईडला पण सेमच बाळांनो. हे बघा, वरचा प्लस खालचा अपॉन वरचा मायनस खालचा. सगळ्यांना समजते बाळांनो? आता हा आणि हा कॅन्सल झाला बघा, मजा आली. हा आणि हा कॅन्सल झाला बघा, मजा आली. कोणाला ब्रॅकेट द्यायची बाळा? केलं ना मी, डायरेक्ट करून टाकलं. मायनस साइन डायरेक्ट आतमध्ये टाकून दिली. कळलं? सांग मला, तुला असणार की तुला असणार बाळा की इकडे काहीच नाही होते. हा, बघूयात आपण बरं का, बघूयात आपण काय विषय. इकडे तर काहीच होताना दिसत नाही बाळा मला. हा, किंवा 1+1 2 आहे बाळा. आणि खाली सांगा बरं, -2 tan² x/2 इथपर्यंत आले ना. चला तिकडचं बघू बाळा. 2 cos y - 1 cos y दिसला, तर ओनली 1 cos y. 2 - 1 म्हणजे किती बाळा? +1 अपॉन खाली सांगा 2 cos y + 1 cos y बाळा 3 cos y आणि -3 बाळा. इथपर्यंत आले, इथपर्यंत पोहोचले का नाही? 2 कॅन्सल करून टाकतो, चालेल? 3 कॉमन काढला समजा. येस बाळा, तर एक काम करतो आपण बरं का बाळा, इकडे लक्ष द्या. आता मी काय करतो मला सांगा. येस बाळा, ऐक ना, मी काय म्हणतो, मी जरा उलट केलं तर हा झाला -tan² x/2 इक्वल्स टू त्या साईडला काय मला सांगा बरं. 3 कॉमन काढला समजा, तर काय सांगा, cos y - 1 अपॉन cos y + 1 बाळा. कळलं का? 3 कॉमन काढला. एक काम करा, मायनस साइन कापून टाका आणि तिकडे पाठवून द्या बाळा. आलं का लक्षात? कळलं? तर मायनस साइन काय करतो मी, तिकडे याच्याकडे पाठवून देतो. तर काय म्हणतो मला सांगा, तो tan² x/2 इक्वल्स टू 3 टाइम्स 1 - cos y अपॉन समजा 1 + cos y. याला काही नाही, फक्त असं उलटले चालतं, त्याला काही फरक नाही पडत बाळा. ठीक आहे. आता एक काम करत बाळांनो, आपण या दोघांचा स्क्वेअर रूट घेऊन टाकूया, चालेल? काय माहिती काय चालू आहे, काहीतरी करा. टेकिंग स्क्वेअर रूट, तर काय झालं बाळा, tan of x/2 झाला. हा याचा स्क्वेअर रूट घेतला तर तिकडे झाला बाळा तुमचा √3 इंटू रूट ऑफ काय सांगा, 1 - cos y अपॉन 1 + cos y. इथपर्यंत आले. आता मी काम करतो बाळांनो, हा जो 1 - cos y ना, या 1 - cos y ला मी डबल अँगल मध्ये नेण्याचा प्रयत्न करतो, कारण की त्याचा पण हाफ करावा लागेल ना आपल्याला. तुम्ही क्वेश्चन मध्ये पाहिलं का, दोघांचा हाफ होतो, x/2 पण होता आणि y/2 पण होता. तर बाळांनो, मी त्याचा पण हाफ करण्याचा प्रयत्न करत आहे बाळा. इकडे लक्ष दे. cos2 θ cos 1 - 2 sin² θ दिसला बाळा. हा चल बघ पहिल्या याच्यात, कारण की 1 - cos होईल आणि हा इकडे येईल बाळा. आलं लक्षात? काय म्हणतात सांगा, 2 sin² θ इक्वल्स टू 1 - cos 2 θ. जर इथे 2 θ असेल, त्याचा हा अर्धा होऊन जातो बाळांनो. जर इथे 1 - cos y असेल, तर त्याचा हा अर्धा होऊन जाईल, sin² y/2 होऊन जाईल. येते लक्षात? तर हा मी याच्यात टाकला. तर बोला बाळांनो, काय झालं सांगा, tan of x/2 इक्वल्स टू √3 टाइम्स रूट ऑफ सांगा, हा होऊन जाईल 2 sin² y/2 अपॉन खाली पण बाळांनो मी असाच याचा अजून एक फॉर्म्युला जो आपल्याकडे असतो तो वापरणार आहे बाळा. तो असतो cos of cos 2 θ 2 cos² θ -1, जो इकडे आल्यानंतर होतो बघा 1 + cos 2 θ इक्वल्स टू 2 cos² θ. जर माझ्याकडे 1 + cos y असेल सांगा, तर माझ्याकडे बनेल 2 cos² y/2. याच्या अर्धा होऊन जाईल ना, तर होऊन जाईल 2 cos² y/2. 2 2 कॅन्सल. tan of x/2 इक्वल्स टू √3. आता रूट मध्ये मला sin² y/2 cos² y/2 म्हणजे tan² y/2. सगळ्यांना कळते की नाही बाळांनो? रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जातील बाळांनो, आतले आणि
तर tan of x by 2 equals to √3 times tan of y by 2. मी काय करतो बाळांनो सांगा, हा जो tan y by 2 आहे ना, मला तिकडे cot y by 2 पाहिजे, तर मी लिहितो tan x by 2 equals to √3 1 upon cot y by 2. आणि कॉटला इकडे फेकलं की मग तुमचं येईल बाळांनो आन्सर. सगळ्यांना दिसतंय का? कोणाला असं वाटतंय की सर मला खूप वाईट वाटतंय? व्हेरी गुड बाळांनो. किती जणांना खूपच वाईट वाटतंय बाळांनो? मला पण खूप वाईट वाटतंय बाळा, की तुमच्यावरती खूप अत्याचार होतोय बाळांनो. एवढी गणित अशी घाणेरडे 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 दिसणारे गणित. पण आता काय करू शकतो बाळा आपण? जे मी थोडी घ्यायला लावलं तुला, हा तूच घेतलं ना तुझं तुझं. घे मग आता, घे घे आता, घे घे. काय म्हणते बाळा? हा हा बरोबर आहे बाळा. तुम्हाला असं नाही वाटत आहे बाळांनो की आपण पुढचा प्रश्न करायला पाहिजे? ए थांबा रे, हे करून टाका. चला सोपा, हा वाला सोपा आहे, खरं सोपा आहे. थीटा अँड फाय आर अक्यूट अँगल्स. छोटेसे क्यूटशे अँगल्स आहेत बाळांनो. साइन थीटाची व्हॅल्यू तुला दिलेली आहे बाळा 1/2. अच्छा, साइन थीटा 1/2 आहे आणि कॉस फाय किती बाळांनो सांगा? 1/3 आहे. द व्हॅल्यू ऑफ थीटा प्लस फाय ची व्हॅल्यू किती? बिलॉंग्स टू किती? बिलॉंग्स टू किती? लक्षात, तो कशामध्ये बिलॉंग करतो बाळा? बाळा सोपं आहे बाळा, मी सांगतो तुम्हाला कसं काय. थांबो बाळा. हा, आता साइन थीटा जर 1/2 असेल तर थीटा डायरेक्ट बाळा तुमचा झाला 30 डिग्री, बरोबर की नाही बाळा? म्हणजे π/6 थोडक्यात. येते लक्षात, डायरेक्ट 30 डिग्री झाला ना. आता त्यांनी असं म्हटले कॉस फाय जो आहे बाळा तो 1/3 आहे. आता हा 1/3 कुठे येतो बाळा? जरा चेक करत आपण. 1/3 कुठे येतो बाळा? आता 1/3 म्हणजे काय बाळा? जवळपास असं समजा तो की तो आहे 0.33 ना, 0.33. आता कॉस्टचा जर तुम्ही ग्राफ चेक केला बाळा, कॉस्टचा ग्राफ, तर तो असा येतो, इथून असा येतं लक्षात. आणि तो अॅक्यूट अँगल बोललेत ना ते, तर 0.33 म्हणजे बाळा हाफ पेक्षा कमी ना, तो हाफ पेक्षा कमी ना. हाफ म्हणजे 0.5 आहे. आणि बाळा 90 पेक्षा म्हणजे 0 पेक्षा जास्त आहे ना. सगळ्यांना कळतंय का बाळा मी काय बोलतोय? हाफ पेक्षा कमी, 90 पेक्षा जास्त आहे 1/3. सर कसं काय बाळा? अरे 1/2 म्हणजे 0.5 की नाही? 0.5 पेक्षा कमी ना, आणि 0 पेक्षा जास्त की नाही. म्हणजे तो जो अँगल आहे बाळा तो कशामध्ये येईल सांगा? तर हा जो फाय जो आहे ना बाळा, फाय, हा फाय येऊ शकतो बाळांनो. आता कॉस्टची कोणती व्हॅल्यू 1/2 आहे सांगा? 60 ना. तर 60 पासून 90 पर्यंत येऊ शकतो ना तो फाय जो आहे तुमचा, तो त्याच्यामध्ये कुठेतरी असेल ना तो. आलं का लक्षात? सगळ्यांना समजलं की नाही बाळांनो? तर मला सांगा, जर 60 असेल तो, आता 60 ऍक्च्युअली नसेल तो, का बरं? कारण की 60 0.5 आहे ना, डायरेक्ट 0.5 नाही, त्याची व्हॅल्यू 1/3 म्हणजे त्याच्या खाली चालली ती अजून. आलं लक्षात? पण 30 + 60 मध्ये किती झालं मला सांगा? तुम्हाला थीटा प्लस फाय पाहिजे ना, तर तो असणार बघा तुमचा काय सांगा? 90 असणार. मिनिमम 90 तर असणार, आणि मॅक्सिमम काय असणार बघा सांगा? 120 असणार. आहे का असं ऑप्शन बाळा? 90 आणि 120. आता 90 म्हणजे काय बघा सांगा? π/, नाही झालंच आहे बाळा, आता काय सांगा? 90 पासून 120 पर्यंत बाळा. 90 कोण आहे सांगा तुमचा? 90 आहे π/2, आणि 120चं कन्व्हर्जन बाळांनो 180 × 1 π/180 बाळांनो. सांगा 0 0 कॅन्सल. 6 2 12, 6 3 18 बाळा 2π/3. आहे का काही ऑप्शन मध्ये? ऑप्शन मध्ये आहे का? हे बघा, दिसला? सोपं होतं ना जरा थोडस. आता त्याला सॉल्व्ह करायचं 2-3 मेथड, 2-3 अवघड पण आहे, सोपीवाली. सोपी ना बाळा? करायचं का? हा, तुमच्या भरोशावर बरं का. परत नंतर मला म्हणू नका सर असं झालं तसं झालं, तुम्ही खूपच अत्याचार केला. हा, करता येईल, करायचं बोला. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट लेक्चरला घेऊ बाळांनो आपण.
का घ्यायचं? चला घेऊन टाकू. चला चला बोला बाळांनो, काय विषय? चला, विषय असा आहे की तुम्ही पहिले बघून घ्या बाळांनो. साइन 4a अपॉन ए, साइन रेस टू 4a अपॉन b इक्वल्स टू 1 अपॉन a प्लस b. तर तुम्हाला साइन रेस टू 8a अपॉन a क्यूब प्लस कॉस रेस टू 8a अपॉन b क्यूब विचारले, त्याचं काहीतरी गायरंटी व्हॅल्यू दिलेली बाळांनो, चेक करत कसं करायचं? येस बाळांनो. तर पहिलं मी लिहून घेतो इथे काय विषय. हे बघा, साइन रेस टू 4a अपॉन a प्लस cos raised to 4a upon b equals to 1 upon a plus b. सगळ्यांना कळते बाळांनो? ए यार तू असं नको करू ना यार, तुक्के मारती का? नाही ग ना, चेक करू आपण. थांबा ना, अरे थांब ना यार. हा चला बाळांनो, याला सॉल्व्ह करू. तुम्हाला असं म्हणत की मला याला काहीतरी करावं लागेल बाळा. ऐक ना, मी काय म्हणतो ऐक ना. मी सगळ्या इक्वेशनला ए बी इंटू ए प्लस बी ने मल्टिप्लाय करू का? सर हे काय आहे? खालच्या तिघांचं एलसीएम ए बी इंटू ए प्लस बी ना, सगळ्यांनीच मल्टिप्लाय करा. जे जे खाली असेल ते सगळं उडून जाईल, कळलं का? तर मी काय करतो मला सांगा, ए बी इंटू ए प्लस बी ने मी काय करतोय मला सांगा, मल्टिप्लाय करतोय. सगळ्यांना कळतंय का? का बरं कळलं का? खालचा डिनॉमिनेटर सगळं उडून जायला. एक मिनिट, माझ्यावर विश्वास नाही का? थांबा. नाही जाऊ दे, नाही जाऊ दे बाळा, जाऊ दे. तुला नाही ना तसं करायचं. चल तू साध्या मेथडनी कर. चल बाळा सांग, बी इंटू ए, बी साइन 4a प्लस ए इंटू कॉस ए कॉस 4a अपॉन ए बी, त्या साईडला 1 अपॉन ए प्लस बी. आता तर मल्टिप्लाय करशील असं, मग तेच तर झालं ना मग. अशी मी सांगत होते ए प्लस बी इकडे मल्टिप्लाय केलं तर बी इंटू ए प्लस बी साइन रेस टू 4a प्लस ए इंटू ए प्लस बी इंटू कॉस रेस टू 4a इक्वल्स टू ए बी. सगळ्यांना कळते बाळांनो? सगळ्यांना समजते की नाही? आता मी काम करतो, हा जो कॉस रेस टू 4a आहे ना बाळा, त्याला साइन मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो बरं का. तर कसं करणार, बी इंटू ए प्लस बी बाळा, ह्याला मी लिहिलं साइन स्क्वेअर ए चा स्क्वेअर प्लस ए इंटू ए प्लस बी. ठीक आहे बाळांनो, इंटू काय सांगा. आता हा ऍक्च्युली कॉस स्क्वेअर ए चा स्क्वेअर आहे ना, तर कॉस स्क्वेअर म्हणजे काय, 1 मायनस साइन स्क्वेअर ए चा स्क्वेअर. सगळ्यांना कळलं का? असे इमॅजिन करा की हा कॉस स्क्वेअर ए होता, त्याचा स्क्वेअर होता ना, तर कॉस स्क्वेअरच्या ऐवजी मी काय टाकला, 1 मायनस साइन स्क्वेअर ए बाळा इक्वल्स टू ए बी. आता एक काम करूयात. कोणाला? हा थांब ना बाळा, आता इकडे तर बघू काय होतं पहिले. ए टाइम्स ए प्लस बी इंटू सांगा बाळांनो, ए स्क्वेअर मायनस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर इक्वल्स टू ए बी. ऐक ना, ह्याला साइन रेस टू 4 असली, साइन रेस टू 4a बर का. आता एक काम करा, जे पण साइन रेस टू 4a वाले दिसत आहेत त्या सगळ्यांना एकत्र करा. हा दिसतोय आणि हा दिसतोय, बरोबर की नाही बाळा? तर मी काय केलं सांगा बाळांनो, बी इंटू ए प्लस बी, हा ते आपण तिकडे लिहू बाळा, प्लस ए इंटू ए प्लस बी आणि सगळ्यांचं मिळून काय, साइन रेस टू 4a. सगळ्यांना कळलं बाळांनो? आता मी साइन स्क्वेअर ए ची टर्म घेतो बाळा. आता हा इंटू हा ना, ती साइन स्क्वेअर ए ची टर्म. याचं झालं बरं का, याचा विषय संपला. इकडे चला पुढे सांगा बरं, इकडे सांगा बरं मला काय होईल. प्लस ए इंटू ए प्लस बी इंटू -2 ना बाळा, इथे तुमचा काय सांगा, -2 ए इंटू ए प्लस, तुला कळलं का, -2 ए इंटू ए प्लस बी इंटू साइन स्क्वेअर ए. आता राहिलं कोण बाळा, हा आणि इंटू 1 राहिला, बरोबर की नाही? तो शेवटची टर्म राहिली बरं का, दिस इंटू 1. तर बाळा मी लिहिलं प्लस ए इंटू ए प्लस बी मायनस ए बी, हा वाला इकडे घेऊन आलो. ठीक आहे, इक्वल्स टू 0 बाळा. सगळ्यांना समजते की नाही? आता जरा बघा आणि मला सांगा बाळांनो की याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत का की हा कॉमन निघतोय बाळा, आणि हा पण परत बी प्लस ए म्हणजे परत तो ए प्लस बीच आहे, म्हणजे हे सगळे मिळून बाळा बनवतात ए प्लस बी चा होल स्क्वेअर. अरे कॉमन नाही का काढतो आपण, ही आणि ही ब्रॅकेट कॉमन काढली तर बी प्लस ए परत ए प्लस बीच दोनदा म्हणजे स्क्वेअर बाळा इंटू साइन रेस टू 4a मायनस 2a
ए प्लस बी साइन स्क्वेअर ए प्लस ए स्क्वेअर प्लस ए बी मायनस ए बी, हे दोन कॅन्सल झाले, इक्वल टू 0. आता तुम्हाला असं नाही वाटत की हा जो बनलेला आहे हा एक सुंदर असा फॉर्म्युला बनलेला आहे बाळांनो? ए स्क्वेअर मायनस 2ab, कळलं का? असा फॉर्म्युला बनतोय बरं का बाळांनो, 2ab प्लस बी स्क्वेअर. फक्त तुम्हाला ओळखायचं की ए कोण आहे आणि बी कोण आहे. कोणाचा तरी स्क्वेअर हा बनतोय म्हणजे ए काय झाला मला सांगा तुमचा? ए प्लस बी इंटू साइन स्क्वेअर ए झाला आपला ए, कारण की याचा स्क्वेअर केला तर हा बनतोय, कळलं का? आणि बी काय असेल मला सांगा? बी स्क्वेअर तर हा बनतोय ना, तर हा झाला बाळा तुमचा ए. सगळ्यांना कळते का? आता हे बघ, करून बघ बाळा तू व्हेरीफाय. हे बघ, याचा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab दिसतंय का? प्लस बी स्क्वेअर बनते बाळांनो, याचा होल स्क्वेअर आहे बाळा तो, इक्वल टू 0. बरोबर ना की ए प्लस बी चा होल स्क्वेअर ना, ए मायनस बी चा होल स्क्वेअर ना बाळांनो. येस, म्हणजे बाळा जर त्याचा स्क्वेअर 0 असेल याचा अर्थ तो पण 0 असेल, म्हणजे काय? ए प्लस बी साइन स्क्वेअर ए मायनस ए ची व्हॅल्यू 0 असेल. ए ची व्हॅल्यू तिकडे हाकलली बाळा, तर मी काय होईल सांगा? साइन स्क्वेअर ए इक्वल्स टू ए अपॉन ए प्लस बी. तर साइन स्क्वेअर जर ए अपॉन ए प्लस बी असेल बाळा, तर आपल्या ह्याच्यामध्ये कॉस स्क्वेअर काढता येईल बाळांनो. तर कॉस स्क्वेअर ए का जवळ सांगा आपला? 1 मायनस साइन स्क्वेअर ए, येते का लक्षात? आता साइन स्क्वेअर ऑलरेडी तो साइन स्क्वेअर एच आहे, त्याचा परत स्क्वेअर न करू, तर ए अपॉन ए प्लस बी, कळलं का? तर ए प्लस बी मायनस ए कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू ए प्लस बी मायनस ए अपॉन ए प्लस बी. ए कॅन्सल झाले बाळा, तर बी अपॉन ए प्लस बी. समजतं बाळांनो? आता करायचं काय ते बघूयात. आता तुम्हाला पाहिजे साइन रेस टू 8a अपॉन ए क्यूब. ठीक आहे, मी इथे लिहितो बाळा, साइन रेस टू 8a, हा बाळा तेच करायचं, अपॉन ए क्यूब प्लस कॉस रेस टू 8a अपॉन बी क्यूब. बाळा आलं का लक्षात? तर मी काय करतोय बाळांनो, मी ह्या दोन आयटम्सला इकडे घेऊन येतो बाळांनो, कळलं का? इथे, आणि याला पण घेऊन येतो बाळा इथे. सगळ्यांना समजते का? हा, तर चला सांगा बाळांनो, आता हा साइन स्क्वेअर आहे आपल्याकडे, तुम्हाला रेस टू 8 पाहिजे, तर त्याचा रेस टू 4 करावा लागेल ना. साइन स्क्वेअरचा रेस टू 4 करावा लागेल, तर रेस टू 8 होऊन जाईल की नाही? श्रुतीला काहीच नाही कळत बाळा, केव्हाच आशा सोडली बाळा तिने, केव्हाच आशा अपेक्षांवर पाणी सोडलंय बाळा तिने. श्रुती प्लस सांगा कॉस रेस टू 8a म्हणजे काय? म्हणजे ए अपॉन ए, एक मिनिट थांब बाळा, नाही बरोबर बाळा, ते 4 बरोबर बाळा, ते तो स्क्वेअर आहे ना, स्क्वेअरचा रेस टू 4 केला तर क्यूब 8 होईल ना, आलं लक्षात? आणि इथे काय बाळा सांगा? बी अपॉन ए प्लस बी रेस टू 4. बाळा काय झालं नाही समजत वाटतं, हे तुम्हाला नाही कळते का बाळांनो? हे काय केलं कळ? हा, हे बघ बाळा, साइन स्क्वेअर ए ना, त्याचा जेव्हा तू रेस टू 4 करतो ना, तेव्हा तो साइन 8a होऊन जातो. ह्या दोघांचा मल्टिप्लाय होतं ना बाळा. ऍक्च्युली हे कसं असतं म्हणजे, हे तर बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. बऱ्याच जणांना काय, हे हा ऍक्च्युली काय बाळा, साइन ए चा स्क्वेअरच असतो याचा अर्थ, आणि त्याचा रेस टू 4 तर 4 टू चा 8 होतो बाळा, कळलं का? समजते का बाळांनो? चला सांगा बरं मग आता पुढे जाऊन काय करता येईल. आता काहीच नाही करायचंय बाळांनो, आता फक्त हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. बोला, हा होईल ए रेस टू 4 अपॉन ए प्लस बी रेस टू 4. बघा हा जो आहे ह्याला असं मी उलट टाकू का? 10 अपॉन 1 आहे ना, त्याला उलट टाकू का? म्हणजे तो होईल 1 अपॉन ए क्यूब, कळलं का? प्लस इकडे सांगा बरं, बी रेस टू 4 अपॉन ए प्लस बी रेस टू 4, आणि हा जो आहे असं उलट टाकू का मला? तर तो 1 अपॉन बी क्यूब होऊन जाईल. का बरं? कापण्यासाठी. का बरं? कापण्यासाठी. येतं लक्षात? तर डिनोमिनेटर सेम झालं आता, तर डिनोमिनेटर सेम झालं, मी लिहिला ए प्लस बी रेस टू 4, वरती झाला बाळा ए प्लस बी, तर एक एक कॅन्सल झाला, तर 3 उरले बाळांनो.
बिचारी तृष्णा म्हणत होती सर स्क्वेअर येईल त्याचं आन्सर, पण स्क्वेअर नाही आलं बाळा, क्यूब आलं. चालेल. हा आता म्हण सर मी तेच म्हणणार होती, असंच झालं तसंच झालं. आलं का लक्षात? सर मी एआर 1च झाले असते, फक्त माझे ना 186 प्रश्न चुकले, नाही तर मी एआर 1 असते सर. हा ना बाळा. चालेल तर मग बाळांनो भेटूयात आता आपण उद्या परवा तेरवा, जेव्हा भेटायचं तेव्हा भेटा आता.